नमस्कार मित्रांनो, विपाच्या माझघरमध्ये आपलं स्वागत आहे. मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा वेट लॉस रेसिपी एपिसोड नंबर 8मध्ये आपलं स्वागत करत आहे. आज मी बनवत आहे एकदम ऑइल फ्री छोले, जे तुम्ही चपाती भाकरी किंवा राईस बरोबर कशाबरोबरही एन्जॉय करू शकता. चला तर आपण त्याची आता रेसिपी बघूयात. इथं मी 2 टोमॅटो मोठे असे कट करून घेतलेले आहेत, ते मी मिक्सरमध्ये टाकते आहे. आणि इथं एक मी लसणाची कांडी पूर्ण सोलून घेतलेली आहे, ते लसूण पण मी आता ह्याच्यामध्ये टाकते आहे. 2 मीडियम साईजचे कांदे मी घेतलेले आहेत, ते पण मी एकत्र ह्याच्यामध्ये मिक्सरमधनं काढायला टाकत आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण आपण त्याच्यामध्येच टाकत आहोत. हे आपण सगळं वाटण मिक्स करून एकत्रच मिक्सरमधनं काढून घेणार आहोत. वेगवेगळं करायची काही एक गरज नाही आहे. आणि सगळं आपली भाजी मिसळून येण्यासाठी मी इथं थोडेसे छोले पण त्याच्यामध्ये टाकत आहे. हे छोले मी काल रात्रीच भिजत ठेवले होते आणि आता सकाळी मी ह्याची भाजी करते आहे. एवढेच भिजवले तरीसुद्धा चालतं थोडेसे, किंवा जर तुम्ही रात्री भिजत ठेवले नसतील तर त्याला एक 4 ते 5 भिजत ठेवले तरीसुद्धा ते भिजून होणार आहेत. आता आपण ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित मिक्सरमधनं हे ग्राइंड करून घेणार आहोत. बघा, ह्या पद्धतीत मी हे मिक्सरमधनं सगळं ग्राइंड करून घेतलेलं आहे. हे सगळं छान आता मिक्स झालेलं आहे. चला आता आपण ह्याची आता भाजी करून घेऊयात. इथं मी कुकरमध्ये मी जे भिजवलेले छोले होते ते मी आता हे कुकरमध्ये टाकत आहे. आणि आपण जे मिक्सरमधनं मिश्रण करून घेतलं आहे ते मी डिरेक्टली ह्याच्यामध्ये टाकत आहे. हे वेगळं परतून वगैरे घ्यायची काही एक गरज नाही आहे. तर मी डिरेक्टली आता ते मिश्रण ह्याच्यामध्ये छोलेबरोबर टाकून दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी मसाले ॲड करते. आता मी हा थोडासा गरम मसाल्यामध्ये थोडासा काळा मसाला पण मिक्स आहे, तो मी आता ह्याच्यामध्ये ॲड करते आहे. घरचं लाल तिखटचं कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला 2 स्पून टाकायचे असेल 2 स्पून टाकले तरी चालेल. मी हळद टाकते आहे. आता चवीनुसार मी याच्यामध्ये मीठ देखील ॲड करते आहे. सगळ्या भाजीला पुरेल असं आपण मीठ ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. मी आता 2 टेबलस्पून ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतरून आता ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करते आहे. आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी अशी जास्ती पातळ पण नाही ठेवायची आणि जास्ती घट्ट पण नाही ठेवायची. त्याच्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपण. मला थोडीशी अशी मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये तेवढंच पाणी टाकलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी तमालपत्र ॲड करते आहे. एवढेच इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये मी टाकते आहे. ह्याच्यामध्ये मी बिलकुल तेल देखील वापरलेलं नाही आहे. आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊयात. मी हे जास्ती तिखट ठेवलेलं नाही आहे. तुम्हाला जर स्पायसी आवडत असेल तर तुम्ही स्पायसी करण्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा तिखट टाकलं तरीसुद्धा चालेल. जर तुम्हाला चपाती भाकरीबरोबर हे खायचं असेल तर थोडंसं स्पायसी केलं तरीसुद्धा चालणार आहे. तुम्ही थोडासा कांदा लसूण मसाला पण ॲड करते आहे. आणि आता मी कुकरचं झाकण लावून ह्याचे 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे. बघू आता कुकर गार झालेला आहे. बघा, या पद्धतीत आपली विदाऊट एनी ऑइल छोलेची भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही नक्की अशी भाजी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. बघा कशी मस्त कन्सिस्टन्सी पण आलेली आहे. आपल्या डाएटसाठी आपल्याला तेल बिलकुल जास्ती चांगलं नसतं,
त्याच्यामुळे वेट लॉससाठी आपण ही अशी रेसिपी करून भाजी खाल्ली तर आपल्याला एकदम मस्त पोटभर खाता येईल भाजी. चला तर आपण आता ही सर्व करून घेऊयात. मी हे नुसती खात असते त्याच्यामुळं मी ह्याला जास्ती तिखट नाही केलेलं आहे. वाव, एकदम मस्त गरम गरम आपली छोलेची भाजी रेडी झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ऑइल फ्री छोलेची रेसिपी? तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.